काहीतरी करावं लागेल आणि सूर्य खतम विकेट देतो सूर्य असेल क्रमांक 1 वर चालू असणारा सामना मातृछाया कुर्डूच विपक्ष ज्ञानेश्वर कोळवे या दोन संघांमध्ये लागताना पाहतोय आपण सामना चढाई रिटर्न काय फिरवली आहे जबरदस्त चढाई पाहतोय आपण बसूनच मारायची कशी मारायची मैदान क्रमांक 2 वर चालू असणारा सामना आपण पाहतोय पनवेल स्पोर्ट्स पनवेल विपक्ष आपण पाहतोय टीपीएम काराबी या दोन संघांमध्ये सामना रंगताना पाहतोय तर मैदान क्रमांक 1 वर आज चालू असणारा सामना मातृछाया कुर्डूस विपक्ष ज्ञानेश्वर कोळवे हा सामना रंगताना पाहतोय आपण तर पाहूया पुन्हा एकदा ज्ञानेश्वर कोळवे संघाचा चढाईपटू कुर्डूस शरणांगणामध्ये झुंज देताना बरोबर चढाई डाव्या कोपऱ्यातून उलटवणी देण्याचा प्रयत्न असेल सातासी कशी झुंज देताना बरोबर चढाई तितकी जबरदस्त पकड असेल का मातृछाया कुर्डूस संघाचा चढाईपटू साहसी कशी झुंज देताना कोळवे शरणांगणामध्ये पाहतोय उजव्या कोपऱ्यात हुलकावणी देत मध्य रेषावर आहे हाताने घडी मारायचा प्रयत्न परंतु अपयश जबरदस्त बॅकअप केला आहे ज्ञानेश्वर कोळवे संघाच्या दोन खेळाडूंनी चांगल्या रायडरला पुन्हा एकदा मातृछाया कुर्डूस संघाचा चढाईपट्टू आपण पाहतोय खोलवर चढाई उजव्या कोपऱ्यात हुलकावणी देण्याचा प्रयत्न एक पक्का ज्ञानेश्वर कोळवे संघ थोडासा वरचढ करताना पाहतोय आपण मैदान क्रमांक 2 वर मोरीदेवी ढेरट आणि शिवछत्रपती बोरी उरण या दोन्ही संघांनी जय्यत तयार करायचा मैदान क्रमांक 2 वर मध्यांतर झालेला आहे आपण तयारीत राहायचं आहे दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते आपण पाहतोय मातृछाया कुर्डूस आणि विपक्ष असणारा हे ज्ञानेश्वर कोळवे पाहतोय आपण
तुमचा फुगा फुगला नाही, तुमचा फुगा फुगला नाही. द्रोणागिरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून 24वा युवा महोत्सव तिघींना सामना दरम्यान चालू एक नंबर मैदानावर पाहतोय आपण ज्ञानेश्वर कर्वे विपक्ष मातृछाया कुर्डूस या संघ एकमेकांसमोर भागलेला आहे. तर मैदान आणि टीबीएम काराबे हा संघ खेळताना पाहतोय. चारी संघ मातब्बर आहेत, चारी संघ टाईट आहेत. नक्कीच सामना अतिशय चुरशीचा होईल. आपण पाहतोय मातीवरील कबड्डीचा थरार. सुंदर असा हा आयोजन आपण पाहतोय. 24 वर्ष सातत्याने हा शिवधनुष्य खेळला जातोय. कला क्रीडा सामाजिक सांस्कृतिक सर्व स्पर्धेचं आयोजन या एकाच युवा महोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हा शिवधनुष्य खेळणारे आमचे आदरणीय श्री या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय श्री महादेवजी घरत यांच्या माध्यमातून सुंदर असा सोहळा रंगताना तिसऱ्या दिवसाचा जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा मुरुड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा असेल. 4चा टाइम असेल. संध्याकाळी 4 वाजता चालू होणार आहे. तर तालुक्यातील कबड्डी खेळाडूंना विनंती असेल की आपण वेळेवर हजर राहायचे आहे. एक दोन तीन फैसला हो गया. निर्णय झाला. शेवटी ज्यांना जिंकायचं होतं त्या जिंकल्या आणि अर्थात त्यांनी सुद्धा चांगला प्रयत्न केला. एकदा जोरदार टाळ्या या ताईंसाठी पण व्हायला पाहिजेत. तिघी जणी तुम्ही जिंकल्या. शांत व्हा, थोडा श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या. तुम्हाला दम लागला होता, त्याला दम होता. व्हेरी गुड. एक पटकन रिंग काय तिकडे पाण्याची व्यवस्था केली का? पण हरकत नाही असेल तर आपण ऍडजस्ट करू. चालेल ना? आता अजिबात मेहनतीचा खेळ नाही. आता फक्त तुमची कला काय आहे, तुमचं कसब या ठिकाणी पणाला लागणार आहे. या ठिकाणी ज्या रिंग आहेत त्या थर्ड रेट साठी फेसबुक ज्ञानेश्वर कर्वे संघाची काही गरज नव्हती. अति काही संकट कुर्डूस संघाचा हा चाणक्य चपल चढाईपट्टू आपण पाहतोय. कोळवेच्या रणांगणामध्ये कॉर्नरचा काय बॅकअप आलाय कोळवे संघाच्या आणि चाणक्यच्या खेळाडूला मात्र बाद केलंय. कोळवे संघाचा जो काय पट्टू कोळवेच्या रणांगणामध्ये आपण पाहतोय. फक्त तुमच्या खेळाचं कौशल्य कोणाला तुम्ही तिघी जण आहात. तिघींपैकी एक जण आउट होणार आणि अंतिम खेळ कोण खेळणार ते या गेममध्ये ठरणार. पुन्हा घेता परत उत्तर पुन्हा एकदा कुर्डूस संघाचा 5 नंबरचा शिपरदान केलेला खेळाडू पाहतोय आपण कोळव्याच्या रणांगणामध्ये. आपण पुढच्या मागे इथून तुम्हाला चेंडू
तो चेंडू तिकडे बाटली पाडून जर का चेंडू त्याच्यात राहिला तर तुम्हाला 4 गुण मिळतील आणि बाटली न पाडता चेंडू त्याच्यात राहिला तर 2 गुण मिळतील. ठीक आहे, कोण खेळणार पहिलं? अलीकडे कोण खेळायचं? चला या करा, वाजवा गाडी. हा चेंडू सर्कल मध्ये जायला पाहिजे. एक नंबर मैदानावर रंगलेला सामना पाहतोय तर मातृछाया कुर्डूसने ज्ञानेश्वर कोळवे सामना संपलाय. वेसर वाजते पाहूया काय निकाल असेल या मैदानावरचा, कोणता संघ विजयी असेल हे पाहावं लागेल. याच्यात काही शंका नाहीये. 45 बघा अजून आहे का? किती झाले गोल? किती अजून जोरात खेळू द्या मला. किती झाले गोल? 44. मोहिनी ताईंना मिळालेले 44. पुन्हा दरम्यान सामन्याला सुरुवात होते आहे. पाहूया 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू कोळवे संघाचा पुरुषच्या रणांगणामध्ये 4 कशी धुंद देताना पाहतोय आपण. कबड्डी म्हटलं तर जिगरी खेळ, मर्दानी खेळ, मातीवरचा थरार, रांगडा खेळ म्हणजे कबड्डी. दोन गुणांची आघाडी जरी असेल दोन पाडले पण उपयोग नाही. आई टाका जास्त जोरात टाकतात. मैत्री आपल्याला पाहायला मिळते या दोन संघांकडून. असंच खेळत कबड्डी चालू आहे आणि असंच पाहिजे. जबरदस्त हा सामना रंगताना पाहतोय. 2 गुणांची आघाडी असणार आहे. मात्र पाहूया ही आघाडी पिछाडी होईल काय? कोरडू संघ वर्चस्व गाजवेल का या मैदानावर? कारण 16 संघाचा लॉट आहे आणि पाहतोय आपण 16 आमंत्रित संघ. सर्व संघ पाहिले तर मातब्बर आणि टाईट संघ आहेत. पकड पाहायला मिळाली आपल्याला कोल्वे संघाच्या खेळाडूकडून. त्याची जीव होतोय प्रत्युत्तर पुन्हा एकदा कोल्वे संघाचा 4 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू. काही गरज असताना इथं मात्र कोल्वे संघ वर्चस्व गाजवताना पाहतोय आपण. कोल्वे संघाचा खेळाडू काय लाटेने गडी मारला, जबरदस्त. ती घाई संकटात नाही आपण पाहतोय इथं मात्र खराब जर्सी परिधान केलेल्या खेळाडू मात्र चांगली रेड घालावं लागेल आणि पंचांना इशारा येतोय. बेसल वाजती आहे. सामना संपलेला आहे. महिला क्रमांक 2 वरचा पनवेल स्पोर्ट्स पनवेल संघ विपक्ष टीम कारावी. या सामन्यामध्ये कुठला संघ विजयी ठरला हे पाहावं लागेल. कारावी संघ सामना विजयी होतोय. विजयी संघाचे अभिनंदन, पराजित संघाचे आभार. सहभागी झाल्याबद्दल चला मैदान क्रमांक 2 वर यायचं आहे. आलेली आहे बक्षीस, फायनल बक्षीस या लवकर. या ठिकाणी वैशालीताई उपस्थित आहेत. वैशालीताई तुम्हाला विनंती आहे मंचावर यावं. राजेशिताई सगळ्यांना विनंती आहे मंचावर यावं आणि या दोघांना सन्मानित करावं. अतिशय चुरशीचा खेळ झाला. चला छत्रपती भोरी, शिवछत्रपती भोरी, मरीदेवी ढेरण. चला दोन्ही संघांनी जयंत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मरीदेवी ढेरण आणि शिवछत्रपती भोरी. चला मैदानाचा ताबा घ्या. संघाचा चढाई पट्ट्यावर पाहतोय. कोल्वेच्या रणांगणामध्ये 7 कशी झुंज देताना कोल्वर चढाई डाव्या कोपऱ्यातून हुलकावून देत उजव्या कोपऱ्यापर्यंत हाताने गडी मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा अपयश.
तर पहिला आणि दुसरा नंबरचं बक्षीस या ठिकाणी जातोय ते मोहिनीताई आणि एक नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू आपण पाहतोय पुरुष शरणांगणामध्ये थर्ड रेटचा आवाज येतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. पंचांचा आवाज येतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. डू नाईचा आवाज आहे. करू या मरो काहीतरी करावं लागेल आणि सुरेख पकड मात्र इंग्लंड साखळीमधून निघण्याचा प्रयत्न होता पण तितकाच बॅकअप चांगला. 14 5 मिनिट 5-14. थोडासा जो याचा आपण खेळ खेळलो उद्याचा त्यामध्ये थोडीशी अडचण आली. त्यानंतर जो मरीदेवी धरण संघ उपस्थित आहे. चला शिवछत्रपती बोरी संघाने सुद्धा आपली हजेरी लावायची आहे. चला या पंचांना विनंती आपण मैदान क्रमांक 2 वरचा सामना चालू करायचा आहे. त्यानंतर आपल्या दुसऱ्या फेऱ्या चालू होतील. असं आहे ना की असं जोरात ओरडलं पाहिजे. एकदा जोरदार टाळ्या चौघींसाठी वाजवा बघू. या बक्षीस तुम्हाला मिळालेलं आहे. घरातलं कुंकून आलेलं आहे. तीन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू कुर्डूस संघाचा कोलबेच्या रणांगणामध्ये पाहूया. कुर्डूस संघाचा 3 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मात्र जायबंद करण्यात यशस्वी होतोय. कोल्हे संघाचा चढाईपट्टू आपण पाहतोय. 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू संघाच्या स्वतःचे कशी सुंदर देताना बरोबर चढाई असेल. शेवटची काही पदार्थ असतील. सामना म्हटलं चुरशीचा होताना पाहतोय आपण मात्र कोल्हे संघाचा चढाईपट्टू पंचांचा इशारा येतो. बेसिक बास्केट थर्ड रेड करो या मरो टू डाय पुढे घेऊन जावं लागेल नाही तर मारावं लागेल. कोल्हे संघाचा चढाईपट्टू 2 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू टू डाय साठी आलाय. पाहूया गुण घेऊन जातोय की आपला विकेट देतोय. सुरेख पकड पाहावी लागेल या 2 कॉर्नरच्या माध्यमातून. चांगला बॅकअप चांगला कॉर्नर आपण पाहिली या दोघांची. 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू पुन्हा एकदा कोलबेच्या रणांगणामध्ये असेल. 6 देताना पाहतोय. बोनस पॉइंट घेतला जातोय. इशारा येतोय. समाधानाचा थरार जिल्ह्याच्या मातब्बर संघ आज आपल्या उरण तालुक्याच्या मैदानामध्ये खेळताना पाहतोय आपण. एका बाजूला चालू कुर्डूस विरुद्ध कोल्हे, एका बाजूला असेल पुढे उरण विपक्ष एरन. या 4 संघांची लढत आपल्या 2 मैदानावर पाहतोय. पाहायला मिळाले आपल्या कुर्डूस संघाच्या खेळाडूंकडून पुन्हा एकदा 6 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू कोल्हेच्या रणांगणामध्ये आपण पाहतोय. 5 कशी झोप देताना पाहतोय आपण. संपायला शेवटचा मिनिट. संपायला शेवटचा 1 मिनिट असेल. सामना चुरशीचा लढतोय पाहतोय कोल्हे विपक्ष कुर्डूस. 2 संघांमध्ये सामन्याची पकड कुणाकडे असेल शेवटच्या क्षणामध्ये शेवटच्या चढाईपर्यंत आपण सांगू शकणार नाही. रंगाला पैठणीच्या कार्यक्रमाचं पहिला बक्षीस दीपिकाताई.
या सामन्याचा निकाल काय असेल आणि या इथे हा पैठणीचा कार्यक्रम संपला